गोलंदाज आलाय. गोलंदाजी ट्रॅकवर दीपक भगत, संघाचा कर्णधार दीपक भगत गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज योगेश पारधी. पहिला बॉल फटका फसलाय. लॉफ्टेड विकेट आणि मोमेंटची आलेली गोल्डन डकची शिकार. फलंदाज बाद योगेश पारधी. बॅक टू द पवेलियन. यू डीजे सो मच. जबरदस्त धून मात्र ऐकायला मिळते. सकाळचं सत्र चालू आहे तरी देखील अप्रतिम सॉन्ग आपण या ठिकाणी ऐकतोय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय वैभव. सध्या तरी मॅच जिंकायचे 21 बनवायचे. 21 थोडस कठीण आहे. 17 बॉल शिल्लक आहेत. 21 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. शॉर्ट बॉल फटका दर्जेदार होता. शॉर्ट मिड ऑनला अगदी प्रॉपर फिल्डिंग. जबरदस्त टायमिंग. बॉल आलाय डॉट. बघा गोलंदाजी करत असताना जुगरवाडी टीमला आपण बघितल्या 5 धावा खर्च केल्या होत्या आणि इथे पाहिलं ना तर 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 1 विकेट जरूर आलंय. दीपक भगत गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होता. हो उडवला त्रिफलाची दांडी गुल. फलंदाज बाद. वैभव बॅक टू द पवेलियन. आज देखील लो स्कोरिंगची होती. तिथून देखील मॅचला यू टर्न दिला आणि आता पाहिलं ना तर दीपक भगतने करामत करायला सुरुवात केली. या मॅचला 2 विकेट प्राप्त केल्या. अगदी मॅच यू टर्न मध्ये जरूर पाहायला मिळते. म्हणजेच अद्यापर्यंत एकही धाव मात्र खर्च केली नाही. बॉल झाले 3. 38 सर्कलचा बंधन आहे आणि या षटकामध्ये धावा येणे अपेक्षित आहे. गोलंदाज पुढे आपला बॉलिंग ट्रॅकवर दीपक भगत. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन करण. शॉर्ट बॉल होता. फक्त फ्लिप करण्याचा होता. मला तर वाटतंय हा षटक पूर्णतः निर्धाव येईल की काय. कारण बंटी सावळा अर्थात प्रवीण सावळा तुम्ही बघू शकता नॉन स्ट्राईक एंडवर आहे. एक सलामीचा फलंदाज बिग हिटर समजला जातो. परंतु दीपक भगतच्या विरोधात एकही धाव अद्यापर्यंत जुगरेवाडी टीमला करता आली नाहीये. बघा 4 चेंडूचा खेळ जरूर आपण बघतो. 5वा बॉल. करणच्या बॅटमधून शॉट मिडॉनला. ओ हो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे काय कमालीची फिल्डिंग. 5वा बॉल देखील डॉट. एकदा दीपक भगत साठी टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. सकाळच्या सत्रामध्ये 5 बॉल डॉट करणं फार जिकरीचं ठरतं आणि इथे देखील ते करून दाखवलंय. दीपक भगत नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. बॉल शिल्लक आहे 13. धावा बडवायचे 21. बघा मॅच होती कुठे, मॅच आले कुठे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शॉर्ट बॉल हा देखील आलाय. डॉट बॉल. पहिला षटक निर्धाव हाताळणारा सभापती चषकातील पहिला गोलंदाज खांडीचा पाडा टीमचा दीपक भगत साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो.
मैदानाच्या आतमध्ये बघा सलामीचा फलंदाज बघा दीपक भगत साठी सन्माननीय या गावातील एक दर्जेदार व्यक्ती अर्थात सन्माननीय खंडू सराई साहेबांकडून तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज झालंय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो, कारण संघ फार दूरवरनं आलाय 100%. आणि त्यासाठी मेहनत देखील करावी लागते. सध्या स्ट्रायकिंग एंडवर तुम्ही बघू शकता बंटी पहिलं षटक निर्धाव हाताळलं. दीपक भगतने 500 रुपयांचा कॅश प्राइज देखील आले. सन्माननीय खंडू सराई साहेबांच्या माध्यमातून ते 500 रुपये दिले जातील. आणि षटक क्रमांक दुसरा आकाश भगत. दोन बंधूंच्या माध्यमातून हा सामना आपण बघतोय. जरूर कव्हर पॉइंट मध्ये गल्ली पॉइंट मध्ये एक तर बनले, दुसरीचा प्रयत्न दांडीच्या पाड्या टीमकडे पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. शॉर्ट बॉल फटका त्यावर देखील फसलाय, परंतु क्षेत्र खाली आहे, त्या ठिकाणी कोणीच नाहीये. एक बनले आणि दुसरीचा प्रयत्न बघा फेकी चुकीची, बॅकअप देखील चुकीचा. आणि इथे पाहिलं तर 2 धावा कंप्लीट, तिसरीचा प्रयत्न 3 धावा कंप्लीट, चौथी देखील कंप्लीट केले, परंतु 2 धावा कंप्लीट केले. आणि तिसऱ्यासाठी इथे पंचांचा कॉल आहे तो चेक केला जाईल. जर आउट नसेल तर 4 धावा असतील, जर आउट असेल तर 2 धावा असतील. फलंदाज बाद ओ युटी गॉन. एक थोडासा किंचित नॉर्मल आणि इथे ऍक्सिडेंट. फलंदाज बाद. यस प्रवीण इथे बंटी बाद होत असताना पाहायला मिळते. प्रवीण साबळा ओयुटी गॉन आउट. म्हणजे चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. थोडीशी अजून धाव जर घेतण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित या 4 धावा या मॅच मध्ये कलाटने देऊन गेल्या असत्या, परंतु 4 बनलेत. अजूनही धावसंख्येची गरज आहे. म्हणजेच आता बॉल शिल्लक आहेत 8 आणि धावा बनवायचे 17. नवीन बॅट्समन आर्यन स्ट्रायकिंग एंडला. करण क्षमता आहे करणकडे. मी आजही मला आठवतोय तो सामना करणच्या बॅटमधून खरं तर धावा येत होत्या अगदी सावळ्याच्या मैदानावर. जेव्हा एक बॉल 5 धावसंख्येची गरज असताना देखील ठोकला होता करणने षटकार आणि मॅच देखील जिंकून दिली होती. इथे चांगला बॉल जरूर बघतोय, परंतु करण अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बघा यावेळेस फटका चांगला आहे. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध फिल्डिंग जबरदस्त आहे. आणि थोडीशी चुकी बॉल चाललाय सीमा पार. क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. बघा 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल जाण पोहोचले 8 या धावसंख्येवर. आता बनवायचे 6 बॉल आणि 13. 6 बॉल 13 धावसंख्येची गरज. खांडीचा पाडा की टीम झुगरेवाडी. सर्व जबाबदारी करण आणि आर्यनवर आहे. 6 बॉल मध्ये 13 धावा बनवू शकतात. 2 षटकाराने मॅच फिनिश होईल यात शंका नाहीये, परंतु ती क्षमता जरूर आहे या 2 फलंदाजाकडे. मी भरपूर मॅचेस बघितले झुगरेवाडी टीमच्या. फार मोठा इतिहास आहे. मधली जी फळी आहे त्यांची देखील बॅटिंग भरपूर चांगली आहे. अगदी पाहिलं ना तर करण आणि आर्यन हे 2 खेळाडू जबरदस्त आहे. कधी कधी आर्यन हा फलंदाज देखील ओपनिंग करत असतो, त्यामुळे विसरून देखील चालणार नाहीये.
6 बॉल 13 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज आलाय, गोलंदाज ट्रॅकवर अक्षय. अक्षयला तुम्ही बघू शकता. 6 बॉल 13 ची गरज आहे. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. दोन टीम दरम्यान पहिला चेंडू अक्षयचा. हो, यावेळेस फटका फसलाय आणि झेल, यस, पकडली जाईल झेल. फलंदाज झेल फेल. आर्यन बॅक टू द पवेलियन. नवीन बॅट्समन विश्वास हा देखील छोटा खेळाडू आहे, परंतु क्षमता भरपूर आहे. 5 बॉल शिल्लक आहे. 13 धावसंख्येची गरज आहे. 4 वाजून 49 मिनिटे झालेत. जवळजवळ 5 वाजलेत. हरकत नाही, सकाळचं सत्र आहे, परंतु आम्ही मॅचच पूर्ण करणार ह्यात शंका नाही. कारण उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच आपण बघणार आहोत कमीत कमी वेळेमध्ये कसे सामने उरकतील याकडे जास्त फोकस केला जाईल उद्याच्या दिवसामध्ये. आणि त्या विश्वास जातो स्ट्रायकिंग एंडवर. 5 बॉल शिल्लक आहेत. 13 ची गरज आहे. इथे देखील ट्रिपलाची आहेत. फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. विश्वास बॅक टू द पवेलियन. बघा, 18 बॉल शिल्लक होते. 21 धाव संख्येचं समीकरण होतं. असं वाटलं होतं की 21 धावा झुगरेवाडी टीम सहज करू शकते, परंतु 21 धावा करताना सुद्धा गोलंदाजी तितकीच ताकदीची पाहायला मिळाली. आणि आज आम्ही काय एवढ्या लांबचा प्रवास करून या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज झालोय त्याचा एकमेव उदाहरण म्हणजे खांडेचा पाडा टीम. अर्थात तुम्ही बघू शकता खऱ्या अर्थाने या टीमने ना सर्वांचे मन जिंकलेत. जवळजवळ मग पनवेल विभाग असो, मग ते कर्जत विभाग असो किंवा अंबरनाथ विभाग असो, त्या सर्व ठिकाणी खेळण्यासाठी हे खांडीचा पाडा संघ सर्व पाहायला मिळतो. आणि आज अप्रतिम गोलंदाजी करत असताना फक्त 8 धावा खर्च केलेत. उर्वरित बॉल शिल्लक आहेत 4 आणि धावा बडवायचे 13. बघा, हरेश येतोय स्ट्रायकिंग एंडवर. कदाचित 1-2 फटके हरेशच्या बॅटमधून जर आले तर मॅच बनू शकते. म्हणजे 4 बॉल शिल्लक आहेत, 13 ची गरज आहे. सॉरी, 3 बॉल शिल्लक आहेत, 13 ची गरज आहे. हो, इथे फटका हवेत आहे, प्रॉपर कनेक्ट झाला नाही. इथे पकडली जाईल. जबरदस्त जाईल. वॉडा कॅच जबरदस्त जाईल. विकेटचं पतन. फलंदाज बाद. हरेश बाग. आयोजित नारायण डामसे प्रतिष्ठान व जय गावदेव क्रिकेट संघ अंबेरपाडा सभापती चषक 2026 चे पहिलं पर्व नाईट रजनी शृंखला. खऱ्या अर्थाने तुम्ही बघू शकता पहिली रजनी शृंखला आहे अंबेरपाडा टीमची, परंतु संघ देखील जवळ जाऊन पोहोचलाय अगदी शेवटची मॅच खेळण्यासाठी. कदाचित त्यांना देखील असं वाटत असेल की आम्ही देखील ही ट्रॉफी उचलू की काय, परंतु हरकत नाही, प्रयत्न केले जातील, ते देखील पाहावं लागेल. हो, यावेळेस देखील फलंदाज बाद. उर्वरित बॉल शिल्लक आहेत 1 आणि या सामन्यामध्ये पूर्णपणे पकड निर्माण केले. विजयाची पकड ही सर्व पाहायला मिळते टीम खांडेच्या पाडा संघाकडून. अगदी पाहिलं तर बॅटची टॉपेज होती, विकेटचं पतन, तदनंतर कमबॅक, अप्रतिम गोलंदाजी. पहिलं षटक हाताळलं दीपक भगतने आणि चाने कमालीचं षटक हाताळलं. एकही धाव खर्च केली नाही. तो दीपक भगत 500 रुपयाचा मानकरी ठरला. तदनंतर सेकंड ओव्हरमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या आकाश भगतने आणि तदनंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये अप्रतिम गोलंदाजी, ही देखील मिडल ओव्हर मात्र पाहायला मिळते. लाजवाब गोलंदाजी. ओहो, जबरदस्त गोलंदाजी हाताळली गेली खांडेच्या पाड्या टीम कडून आणि या सामन्याचा मन ऑफ द मॅच कडे वळतोय.
हार्ड लक टीम जुगरेवाडी, विश ऑल द बेस्ट टीम खांडीचा पाडा. अप्रतिम गोलंदाजी आणि शेवटचं षटक हाताळलं तो गोलंदाज अक्षय, ज्याने निर्धाव षटक हाताळलं. त्याला देखील उत्कंठ असेल की मला देखील कुणी पारितोषिक दिलं तर बरं होईल. हरकत नाही, तुमच्यासाठी देखील पारितोषिक आलंय. सन्माननीय खंडू सराई यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच